आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। काँग्रेस नेते राहुल गांधींनी नागपुरातून भाजप विरोधात रणशिंग फुंकलं। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली। तसंच देशात काँग्रेसची सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। पाहूयात न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। काँग्रेस नेते राहुल गांधींनी उपराजधानी नागपूरमध्ये भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। काँग्रेस स्थापना दिनाचं औचित्य साधून नागपूरमध्ये काँग्रेसनं जाहीर सभेचं आयोजन केलं होतं। या सभेच्या माध्यमातून काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली। इन्होंने प्रधानमंत्री से एक सवाल पूछ लिया था, किसानों के बारे में सवाल था, जीएसटी जो आपने लगाया उसमें किसानों का क्या हिस्सा होगा। मोदी जी को सवाल अच्छा नहीं लगा, पटोले जी आउट हो गए। स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख करत राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र डागलं। नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे आणि या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचा संदर्भ देत आरएसएसला डिवचलं। आजादी की लड़ाई देश की जनता ने लड़ी थी, राजा महाराजाओं ने नहीं लड़ी थी। उनकी पार्टनरशिप थी अंग्रेजों के साथ। 60-70 उससे पहले, इंडिपेंडेंस से पहले आप यहां आते, हिंदुस्तान की जनता के कोई अधिकार नहीं थे। ये हमने बदला है। केंद्र सरकारच्या ध्येय धोरणावरही राहुल गांधींनी टीका केली। तसंच सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। आगामी लोकसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे, कारण देशात जातनिहाय जनगणनेची मागणी आता जोर धरू लागली आहे। राहुल गांधींनी आपल्या भाषणात याच मुद्द्यावर बोट ठेवलं, तर भाजपनं राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं। राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांची साठगाठ केली होती। अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही। लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे। 2 राज्य काँग्रेसनं हातची गमावली आहेत। तेलंगणामुळे काय तो दिलासा काँग्रेसला मिळालाय। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनं नागपूरमध्ये जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।